बोल. ह्या मी अननस आहे, मी अननस चालू बोल, जोरात बोल. ह्या अननस होता, ह्या मी अननस कापले, बारीक तुकडे केले. ह्यात अननसात मी थोडी माझ्या चवीनुसार साखर टाकले आणि हे मी अननस शिजवले. किती सुंदर शिजला बघ. असं चमच्यानं दाबून बघायचं. ह्या असं झालं ना की ह्या शिजला. या अननस शिजवल्या मी थंड केले आणि या दही ह्या दह्यात मी साखर टाकले. चवीनुसार जितकी गोड होईल तितकी तुम्ही साखर टाकायची आणि असा सुंदर असा ढवळून घ्यायचा. त्याची शाप अशी गाठी गाठी मोडा होईल. आणि तुमच्या घरी जर पाहुणे कोण इले असतील आणि तुमका वाटला घरातून मी काहीतरी चांगला बनवून दे, तशी डिश म्हणून तुम्ही पायनॅपल रायता, ह्याका पायनॅपल रायता म्हणतात, आम्ही अननसाचा रायता म्हणतो. मालवणीमध्ये आम्ही अननसाचा रायता म्हणतो, पण ह्याका पायनॅपल रायता म्हटलं तरी चालत. आणि तुम्ही एक दिवशी तुमच्या पाहुण्यांका घरी आल्यावर ह्या रायता करून द्यावा. परत परत पाहुणे तुमच्याकडे ह्या रायताच मागतील. आणि हे रायता एकदम करू सोपे आणि साधा. ह्याच्यात काहीच घालूचं नाही, फक्त चवीनुसार साखर ह्याच्यामध्ये साखर दह्यामध्ये टाकायची. दही जास्त आंबट असता कामा नये. आणि आता मी हे अननसाचे फोड ह्याच्यात टाकते. तुमका जितके पाहिजे तेवढे तुम्ही टाका. करून ठेवला तरी काय खराब नव्हतं. या साखरेचंच पाणी आहे. ह्याच्यात मी माका जेवढे पाहिजे तेवढे फोडी टाकून ह्या मी ढवळते. हे बघा असे ढवळायचे. आणि शिड्डीश म्हणून खायचे. ते अननसाचे पोडी आहेत ना, साखरेत शिजलेले, इतके सुंदर लागतात. रायता माझा तयार, शिड्डीश.